नमस्कार, जयश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. हे आहे दुधी भोपळा, कांदा, टमॅटो. तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. थोडेसे आपण जिरे टाकणार आहे याच्यात, थोडीशी मोहरी, थोडासा कढीपत्ता. आपण याच्यामध्ये थोडासा कांदा टाकणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकते 1 चमचा. टमॅटो टाकते याच्यात थोडासा. कांदा आपला ब्राऊन झालेला आहे. आता थोडीशी आपण हळदी टाकत याच्यामध्ये आणि हा मसाला टाकत आहे, रेग्युलर मसाला. आपण याच्यामध्ये हे दुधी भोपळा चिरून ठेवलेलं ते टाकणार. मीठ टाकणार आहे आपण याच्यामध्ये. त्याच्यावर 5 मिनिट आपण झाकण ठेवून देऊ. शेंगदाण्याचं कूट आहे हे. आपण इथं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, 2 चमचे. भाजी तयार झालेली आहे. भोपळा शिजलेला आहे. खूप छान आणि टेस्टी लागते दुधी भोपळ्याची भाजी. तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. पाणी पण टाकायची जरूरत नाही, वाफेवर छान शिजते.